बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील बौद्ध पंथाची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्मा संबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी, आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी म्हणजे ज्ञान प्राप्त असलेला, स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. आणि सम्मा संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी ज्ञान प्राप्त असलेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजे सम्मा संबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धर्माला म्हणजेच पंथाला वा तत्वज्ञानाला बौद्ध पंथ किंवा बुद्धिझम म्हणतात. तथागत बुद्धांच्या अनुयायांत दोन भाग पडतात. एक बौद्ध भिक्खू भिक्खुनींचा आणि दुसरा बौद्ध उपासक उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट म्हणतात. सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी लोकसंख्या ही हिंदू आहे. इसवी सन 2010 मध्ये जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या 180 कोटी ते 210 कोटी इतकी होती. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर जगात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना लाभलेले आहेत. तसेच भारतातील कोट्यावधी दलित व हिंदू धर्मियांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धाचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व अनुयायांची एकत्रित लोकसंख्या 2.3 अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी असलेले सर्वाधिक प्रभावशाली हिंदू धर्मपंथ संस्थापक तत्त्वज्ञ आहेत. मागील 10,000 वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्य केली, अशा जगातील टॉप विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या 100 अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश म्हणजेच ओशो बुद्धांबद्दल म्हणतात की बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असली तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. बौद्ध धर्माने परदेशात जिथे जिथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशात बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ, परिवर्तनशील व जगातील सर्वात महान धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. गौतम बुद्ध यांचे पूर्वी पण 21 बुद्ध होऊन गेले. त्यांची माहिती त्रिपिटक या बुद्ध ग्रंथांमध्ये सापडते. त्यांची नावेसुद्धा शिलालेखावर लिहिलेली आहेत. मोहेंजोदडो तसेच हडप्पा या संस्कृतीमध्ये बुद्ध स्तूप, चैत्य, शिल्पकला सापडली आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की बुद्ध धर्म हा साधारण 4000 ते 5000 इसवी सन पूर्व उदयास आला आहे. बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 6वे शतक या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान
मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने जगातील अनेक देशांमध्ये पसरले. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ व लेणी या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ 1100 वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील 9वे अवतार असल्याचे मानले जाते. परंतु बौद्ध अनुयायांच्या मते हा बुद्धावतार हा बौद्ध तत्त्वज्ञानाला धरून नाही व बौद्ध धर्माशी सुसंगतही नाही. 4थ्या शतकात वैदिक धर्मीयांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचे नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेव भक्तीच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तीची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादी अवैदिक देवतांना विष्णूचे अवतार बनवून टाकलेच, पण गौतम बुद्धालाही 9वा अवतार बनवून टाकले. बौद्ध धर्मातील मांसाहार निषेध, अहिंसावादी तत्त्वे उचलली गेली. हर या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी हरी हा नवाच शब्द शोधला गेला. तसेच गौतम बुद्ध अवतार नसण्याचे कारण म्हणजे त्यांची अवैदिक शिकवण. सर्व अवतार हे वेद संस्कृतीला धरून कार्य करणारे होते, तर बुद्ध हे आचार धर्माला मानणारे होते. आचार धर्माला आत्म्याचे अधिष्ठान लागत नाही. आत्म्याचे अस्तित्व मानणे हे सर्व अनर्थांचे मूळ आहे, अशी त्यांची धारणा असल्याने ते ईश्वर या संकल्पनेच्या विरुद्ध होते. याला अनिश्वरवादी प्रवृत्ती असे म्हणतात. बौद्ध धर्माचे विज्ञाननिष्ठत्व. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ आहे. पुढील बाबींमध्ये विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे, सत्याचा शोध. देव म्हणजेच ईश्वर नाही. विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धर्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत बुद्धांनी देव नाही हा सिद्धांत अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही, कारण त्याचा आकार कसा व स्थान याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे, आत्मा नाही. विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही. हा सिद्धांत तथागत बुद्धांनी इसवी सनाच्या 6 शतके आधी सांगितला. शरीर 4 महाभूतांनी बनलेले आहे. त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्य प्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही 4ही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकांमध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही. अनैसर्गिक मार्गाने जन्म नाही. अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धर्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की आपण कोण आहात? तेव्हा तथागत बुद्ध म्हणतात की राजा शुद्धोदन आणि महामाया यांचा मी औरसपुत्र आहे, परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज. परिणाम सर्वत्र सारखेच. विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल. त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धर्माचे आचरण केल्यास, धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो. दैववाद, नशीब, अमान्य. गौतम बुद्धांनी कर्मसिद्धांत सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल असे विज्ञान सांगते. बुद्धांच्या कर्मसिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे, म्हणजेच दैववाद, नशीब यावर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला, ही नीती बौद्ध धर्माचा गाभा आहे. जगाची उत्क्रांती. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा 19व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धांत. त्याच्या आधी 2500 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 6व्या शतकात बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितलं आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय. अनित्य.
जगामध्ये सतत बदल होत असतात, ते स्थिर म्हणजेच नित्य असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही असे विज्ञान स्पष्ट सांगते. बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे, सर्व बदलत असते, सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो असे सांगितले आहे. अकारण काहीही नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असते. आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धांत आहे. निसर्गामध्ये चमत्कार, अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही. हाच सिद्धांत बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की प्रत्येक गोष्टीला कारण असते, कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच बौद्ध धर्मात कार्यकारण भाव सिद्धांत म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घडत असते. हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो. त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व शिकवण. बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग व पंचशील सांगितलेले आहेत. 4 आर्य सत्ये. गौतम बुद्ध म्हणतात, मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना, इच्छा, आसक्ती, आवड यातून होते. म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी 4 आर्य सत्ये आहेत. दुःख, मानवी जीवन हे दुःखमय आहे. तृष्णा, मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. दुःख निरोध, दुःखाचे निराकरण व अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते. प्रतिपद, दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग आहे. पंचशील, बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालील 5 शिलांची शिकवण दिलेली आहे. अहिंसा, मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. या बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो. अष्टांगिक मार्ग. महाकारुणिक तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोचण्यासाठी हा अष्टांग मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगितला. धम्मचक्रातील 8 आरे हे बुद्धांचा अष्टांगिक मार्ग दर्शवतात. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. या 8 गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. सम्यक दृष्टी. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार, विचार. सम्यक वाचा, करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा म्हणजेच बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक कर्मांत, उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे. सम्यक आजीविका, वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. सम्यक व्यायाम, वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्मृती, तात्विक गोष्टीचे स्मरण करून चित्तास म्हणजे मनाला जागृत ठेवणे. सम्यक समाधी, कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. 10 पारमिता. बुद्धांनी सांगितलेल्या या 10 पारमिता या शील मार्ग होत. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. दान, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. उपेक्षा, निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे. नैष्क्रिम्य, ऐहिक सुखाचा त्याग करणे. वीरता,
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे. शांती. शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. सत्य. सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. अधिष्ठान. ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा. सर्व प्राणीमात्र मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री. मैत्री म्हणजे सर्व प्राणी मित्र, शत्रूविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. आता पाहूया गौतम बुद्धाचे प्रेरणादायी विचार. 1000 लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही. पाण्याकडून शिका. जोराच्या लाटेने कदाचित झुडपं विखुरली जाऊ शकतात, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे. उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्ये करणेही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्याच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वसनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचं असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवं. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका. सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो. तो इतर ठिकाणी शोधू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हृदयात आहे, अन्यत्र नाही. प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते. संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे. आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा शोध घेत असतो. पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा. त्याने सर्व काही चांगलेच होईल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो.
आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं, तेव्हा काही दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणे अत्यंत सोपे होते. दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे. रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा, अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. 1000 पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते, कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता येते. स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकतात. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हाला अधिक दुःख मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंदच हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो, तर तो वाढतो. आनंद म्हणजे प्रवास आहे. प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका, त्याचा अधिक त्रास होईल. तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून काहीच शिकत नाही, हे खरं आहे. समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जी गोष्ट तुम्हाला अधिक कमकुवत करत असेल ती गोष्ट सोडून द्या, कारण ते तुमच्या आयुष्यातील विष आहे. अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते. स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही संकटापासून दूर पळून जाण्याने त्याच्यावरील उपाय शोधण्याचा दुरावा अधिक वाढतो. संकटाचा सामना करा आणि एकदाच त्यांना दूर करा. एक क्षण एक दिवस बदलू शकतो. एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो. एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करण्यासाठी खूप आहे. त्याचप्रमाणे एखादी लहानशी कृतीही तुमचे संकट दूर करण्यासाठी मोठी ठरू शकते. अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे. त्यामध्ये तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्रमैत्रिणी प्रत्येकजण
तुम्ही चांगलं करावं यासाठी मदत करत असतात. तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर तुम्ही त्या दिशेनेच चालत राहायला हवं. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो. केवळ कल्पना म्हणून केलेली कल्पना राहणं योग्य नाही, तर त्यावर अंमलबजावणी करण्यात आली तर त्याला महत्त्व आहे. श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच आहे. दोघांवरही दया करा, कारण संकट आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती नेहमी मनापासून करा. भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्न सतत पाहू नका. वर्तमान काळात जगा. नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा. त्या 100 मित्रमैत्रिणींपेक्षा असा एक मित्र चांगला ज्याला तुमचं दुःख न बोलताही समजते. तुमच्या मित्रांवर नेहमी प्रेम करा. केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका. द्वेषावर मैत्री हे मलम आहे. यामुळे मनाची शांती मिळण्याची हमी आहे. मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे. आपल्या चुका दाखवून आपल्याला पुढे नेणारा पण तरीही आपला आदर करणाराच आपला खरा मित्र असतो. जे तुमचा आदर करीत नाहीत अशा व्यक्तींसह राहण्यापेक्षा एकट्याने राहणे जास्त चांगले. मित्र तो असतो जो तुम्हाला तुम्ही जसे आहात त्या गुणदोषांसह स्वीकारतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला साथ देतो. लोक आयुष्यात येतात आणि जातात, पण जे योग्य असतात ते कायम राहतात आणि ते मित्र असतात. दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही, पण त्यांच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतं. आपल्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणूनही आपल्यावर अपार प्रेम करतो तो खरा मित्र. मी केलेल्या चुकांमधूनच मी मोठा झालो आहे, त्यातच माझं यश आहे. मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही. यशाचं कोणतेही गमक नाही. यश म्हणजे मेहनत, तयारी आणि अपयशातून मिळालेल्या शिकवणीचा योग्य परिणाम होय. नकारात्मक परिस्थितीही तुम्ही सकारात्मक राहिलात तर यश हे तुमचेच आहे. तुमच्या संकटावर तुम्हीच उपाय शोधा. इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्की मिळेल. यशस्वी व्यक्तींकडे 2 गोष्टी नक्कीच असतात. एक हास्य, दुसरे मौन. कधीही शिकायचे थांबू नका, कारण आयुष्य कधीच शिकवायचे थांबवत नाही. यश असेच मिळते. यशामुळे आनंद मिळत नाही, तर आनंदाने यश मिळते. तुम्ही जे करत आहात यावर तुमचे प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते. तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते पाहत नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले नाही हे पाहतात. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असते. राग मनात धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखे आहे. तुम्हाला जे मनात वाटते ते तुम्ही करा. तुम्हाला जे आकर्षित करते ते तुम्ही करा आणि तुम्हाला जे करावे वाटत आहे तेच करा. ध्यानधारणा केल्याने बुद्धी वाढते. चिंतनाने अज्ञान नाहीसे होते. आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतात याचा मार्ग शहाणपणाने निवडा. सत्याच्या मार्गावर जाण्याच्या केवळ 2च चुका होऊ शकतात. पूर्णपणे झुकून न देणे आणि त्याची सुरुवात न करणे. स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचे शरीर हे अत्यंत मौल्यवान आहे. प्रबोधनाचे ते महत्त्वाचे वाहन आहे. त्यामुळे नेहमी त्याची योग्य काळजी घ्या. 3 गोष्टी कधीही लपवता येत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य. तुम्ही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहण्यापेक्षा जेव्हा त्यांच्या मनात डोकावून पाहता तेव्हा आयुष्य अधिक सुखकर होते. सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान. दुसऱ्यांच्या चुका सहजपणाने दिसतात, पण स्वतःच्या चुका पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शरीर धर्म सर्वांना सारखेच आहेत. त्यामुळे वर्णश्रेष्ठत्व हे मूर्खपणाचे आहे. सर्व माणसं सारखीच आहेत. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तोच उत्तम पुरुष समजावा. तुमचा भूतकाळ किती कठीण होता हे महत्त्वाचे नाही. तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही तितके तुमचे नकारात्मक विचार इजा करतात. आपले रक्षण आपणच करू शकतो. 1000 वाईट शब्दांपेक्षा एक चांगला शब्द मनाला शांतता मिळवून देतो. योग्य दिशा मिळण्यासाठी तुम्ही चालत राहायला हवे. गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी काहीच करावं लागत नाही, मात्र एकटे वेगळे उभे राहण्यासाठी धैर्य लागते. चुकीचा माणूसच नेहमी आयुष्यातील योग्य धडे देत असतो. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थहीन शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नाही तेव्हा मानसिकता बदला, म्हणजे सर्व काही शक्य होईल. आपण जो विचार करतो त्याचेच फळ आपल्याला मिळते. आदर हा आरशाप्रमाणे आहे. तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला मिळेल. प्रत्येक संकटाने माणसाचे मन दुखावते हे खरं आहे, पण त्यातूनच माणसाला आयुष्यात शिकायलाही मिळते. संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. माणसाला कधीही आपल्या बाबतीत वाढवून चढवून सांगण्याची गरज नाही.
ज्याप्रमाणे तुफान कोणत्याही मजबूत दगडाला हलवू शकत नाही, त्याप्रमाणेच महान व्यक्ती या प्रशंसा वा वाईटपणाने हुरळून जात नाहीत वा दुखावल्या जात नाहीत.